तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। तर आजची सुरुवात चहापासनं आणि आज होती दीप अमावस्या आणि म्हणजे आपल्या इकडे गटारी अमावस्या पण म्हणता, पण आज होती दीप अमावस्या। मग म्हटलं चला आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आणि सुरुवात करू आपल्या व्हिडिओला। तर मी आंघोळ वगैरे फ्रेश करून आणि मग ठेवलेला होता सकाळी सकाळी चहा, आणि सकाळी चहा ठेवल्याबरोबरच मी काढले सगळे जे दिवे जे की आपण वापरतो। तर दीप अमावस्याचं महत्त्वच ते आहे की सगळे आपले घरातले जेवढे दिवे आहे ते छान अशी पैकी धुवून चून आणि त्यांची पूजा वगैरे करावी लागती। मग मी आंघोळ वगैरे झाल्यावर चहा वगैरे ठेवला आणि इकडे बघा सकाळी सकाळी साहेबांचं काम चालू होतं, बॅटरी रिपेअर करायची, शोल्डर करायचं। कारण आमच्या इकडे 3 दिवसापासून पाऊस येतोय तर लाईट रात्रीचे राहत नाहीये, मग खूप प्रॉब्लेम येतो लाईटीचा। म्हणून मग हे चार्जिंग बल्बांचं त्यांचं काम चालू होतं आणि चहाही घेत नव्हते। मग मी सकाळी सकाळी चहा केला आणि भाऊला पण दिला। भाऊने मस्त चहा टोस्ट खाल्ला आणि त्याची चालू होती मस्ती, कारण आज त्यांनाही होती सुट्टी। मग मी घरं वगैरे स्वच्छ असे साफ वगैरे करून घेतले आणि म्हटलं चला आज भरपूरच कामं आहेत तर मग लागू म्हटलं कामाला। आणि झाडू वगैरे साफसफाई केली आणि मग काही देवाची पूजाही करायची होती। मग मी पहिले सगळे जे दिवे होते माझे ते मस्त चकचक असे चमकवून घेतले, म्हणजे घासून घेतले छान असे। आणि त्यानंतर घरात भरलं मी पाणी। पाणी भरल्याशिवाय तर कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही, माझं तर असंच आहे, जोपर्यंत पाणी भरत नाही तोपर्यंत मला काम सुचत नाही। आणि मग मी पाणी वगैरे भरून देव वगैरे चांगले धुवून घेतले, देवपूजा केली आणि त्याच्यानंतर मग मी दीपपूजा करायला घेतली। तर मी ही दरवर्षी करते, साधी सिंपलच करते पण मग नेहमी करते, कारण दीपपूजा केलेली आपल्या घरासाठी चांगली असते, आपल्या कुटुंबासाठीही चांगली असते। त्यामुळे एकंदरीत सगळ्यांनी ही पूजा केली पाहिजे आणि काही जास्त करावं लागत नाही, जेवढं आपल्याकडं अवेलेबल आहे। म्हणजे आता जेवढे आपले दिवे आहेत तेवढे स्वच्छ घासून आणि त्यांना मस्त एक पाटावर एक स्वच्छ असं ब्लाऊजचा पीस अथरायचा आणि त्यावर मस्त अशी छान ते रचायचे आणि फुलं असेल तर नक्कीच व्हायचे। आणि छान त्यांच्या आजूबाजूला मी रांगोळी काढली। सकाळचा वेळ होता, मलाही भरपूर कामं होती, मग मी अशी फुलं, पाऊस इतका येत होता एवढ्या पावसात गेली आणि मस्त अशी फुलं मी तोडून आणलेली होती आपली। तर मी फुलं वगैरे आणली आणि इथे लगेच घेतलं मी देवपूजा करायला, म्हणजे देवपूजा तर झालीच होती। मग म्हटलं आता चला दीपपूजाही करून घेऊ। छान छोटीशी रांगोळी काढली, दिव्यांना मस्त फुलं वगैरे मी अर्पण केली आणि त्यांच्यासमोर त्यांची आरती वगैरे करायची होती म्हणून 2 असे बारीक दीप प्रज्वलित केले आणि छान सिंपल अशी मी दीपपूजा करून घेतली। तर तुम्ही तुमच्या इथे करता की नाही मला नक्की कमेंट करून सांगा। मग मी दीपपूजा वगैरे आटोपली आणि अशा प्रकारे मी साधी सिंपल पूजा करून आरती वगैरे करून घेतली। आणि हे बघा, ही अशी तुम्हाला मी समोरून दाखवते कशी दिसते ती। तर ही अशी छान सिंपल पद्धतीने मी दीपपूजा केलेली होती आणि देवपूजा ही माझी झालेली होती। आणि आता फुलं खूप छान येतात पावसामुळे, त्यामुळे फुलाचं काही टेन्शनच नाही, उन्हाळ्यातच थोडा प्रॉब्लेम येतो। आणि मग दीप अमावस्याच्या दिवशी तर नक्कीच आपल्या घरातल्या लहान मुलांचं औक्षण करावं लागतंच। मग मी भाऊची आंघोळ झालेली होती, भाऊला बोलवलं, त्याचं औक्षण केलं आणि मग काय 4च जण असतात की नाही घरामध्ये, मग भाऊचं औक्षण केल्यानंतर त्याला म्हटलं पप्पाचं पण करून टाकू आपण औक्षण, कारण त्याची आजी राहिली असती तर पप्पांचं पण केलं असतं, पण आता सध्या आजी नाही आहे। मग मी साहेबांचंही करून टाकते, 2 मुलांचं करायचं काय आणि 1 साहेबांचं करायचं काय सारखंच। मग अजून एक करून म्हणजे करतेच मी नेहमी। आणि रिद्धूची आंघोळ झालेली नव्हती त्याच्यामुळे मग मी इथं तिचं नंतर केलं, ह्या दोघांचं करून घेतलं। आणि मग चला आता देवपूजा वगैरे झाली तर मग आता काय उरते पेटपूजा आणि सकाळचा टाईम असतो, पोरांनाही भुका लागतात। आणि आज होती दीप अमावस्या, आपल्या इकडे असते गटारी अमावस्या। मग गटारीला काय स्पेशल असतं तुम्हाला तर माहिती आहे, कारण महिनाभर तर बंद आणि सगळ्यांकडेच असतं। आणि आमच्या इकडे तर निवेद्य द्यावा लागतो अमावस्याला, जे आपले म्हणजे माझे सासू सासरे वारले आहेत तर त्यांच्यासाठी मला निवेद्यही ह्या दिवशी द्यावा लागतो अमावस्याच्या दिवशी। आमच्या इकडे अशी प्रथा आहे, तर तुमच्या इकडे करता की नाही मला सांगा। तर मी इथे एक साईडला भाजी टाकून दिलेली होती, यांनी सकाळी सकाळी जाऊन घेऊन आलेले होते आणि मग भाऊन त्यांना पण भूक लागलेली होती, कारण 9 साडेनऊ होऊन गेलेले होते, त्यांना नाश्ता करायला लागतो। मग मी पाव आणलेले होते, ते पाव गरम करून आणि आता इथून पुढे तर काही नॉनव्हेज वगैरे चालणार नाही, त्याच्यामुळे अंडे होते, म्हटलं चला आज अंडा पाव बनवून देऊ यांना। आणि इतका छान झालेला होता, त्यांना तर खूपच आवडलं, त्या दोघांनी जेवण केलं नाही,
पोटभर खाल्ला मस्तपैकी. मग मी तर मस्त असे पाव वगैरे त्यांचे 2 काप करून तव्यावर छान असे क्रंची करून घेतले पहिले. आणि माझ्याकडे जे उर्वरित 4च अंडे होते, 4 अंड्यांचं म्हटलं दोघांचं मस्त नाश्ता होऊन जाईल. आणि अंडे वगैरे फोडून मी त्यांचं असं छान आमलेट बनवून घेतलं. सकाळ सकाळची कामे असतात आणि ती लवकर आवरली तरच छान वाटतं. आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी पण करावी लागते, काही मुलांच्याही मनासारखी करावी लागते. त्याच्यामध्ये हा येतो मध्ये मध्ये माझं डोकं खायला. आणि याला करायची असते मदत, पण ती मदत म्हणून तर होत नाही, तो जास्त काम वाढवा होऊन जातो. हे बघा आता पुढे पुढे चालू आहे त्याचं काही ना काही करायचं काम. खाणं कमी असतं पण मध्ये मध्ये घोळ इतका घालतो. ज्या दिवस हा घरी राहिला की माझा पूर्ण दिवस हा वाया घालतो. आजही दिवसभर त्याने अभ्यासही केला नाही आणि काहीच नाही. हे बघा मध्ये मध्ये मला तो इन्स्ट्रक्शन्स देतोय की हे असं कर ग, ते तसं कर ग. म्हटलं एक काम कर, तूच कर, मी जाते. करायचं काहीच नाही राहत, मध्ये मध्ये येतो नुसता. आहे बघा त्याची इच्छा होती की मला पण आमलेट करू दे. म्हटलं नको रे दादा, मोठा झाला की तूही कर, मलाही खाऊ घाल आणि तूही खा. आणि ते माझ्या भाजीला पण उकळी आलेली होती आणि मी मस्त झाकण लावून दिलं, कारण मला भाकरी करायच्या होत्या, भातही करायच्या होत्या. पण म्हटलं पहिले यांच्या नाश्त्याचं काम करून देऊ आणि मगच करू म्हटलं बाकीचे कामं. मग मी छान पावला खालून वरून मेयोनीज लावून मध्ये असं आमलेट भरून त्यांना छान टेस्टी बनवून दिलं. पहिले भाऊला दिलं, कारण म्हटलं याला जर इथून हटवलं तरच बाकीचे कामं हा सुचू देईल, नाहीतर मग काही सुचू देणार नाही हा. मग त्याला असे बनवून दिले आणि मग नंतरून ताई आली. मग ताईलाही म्हटलं पटकन नाश्ता करून घे, म्हणजे मला बाकीचे कामही लवकर उरकता येईल. मग ताईलाही दिला मी गरम गरम असा छान नाश्ता, कारण स्वयंपाकाला वेळ होता आणि ताईला पाहिजे होतं मेयोनीज बरोबर सॉस. तिला म्हटलं वरतून लावून खाय, तर तिचं म्हणणं एक साईड मेयोनीज लाव आणि एक साईड मला सॉस लावून दे. खूपच नखरे करतात बापरे, आपल्यांना तर काही जमत नाही पण यांचे विचारूच नका. आणि फायनली माझा स्वयंपाक झालेला होता आणि भाजी पण छान अशी उकळत होती. काळी भाजी केलेली होती आणि तिच्यावर छान कोथिंबीर सोडली मी. आणि बाजरीच्या भाकरी केलेल्या होत्या, भातही केलेला होता. आणि सगळं काम आवरलं की जरा बरं वाटतं. आणि हे बघा माझी भाजी कसली छान झालेली होती. काळी भाजी आणि बाजरीच्या भाकरी मी केलेल्या होत्या. नक्कीच जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर फक्त ही गोष्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे की जे माझे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघता येईल. आणि मग तुम्हाला मी जसं की सांगितलं होतं, आमच्या इकडं आमोशाला जे आपले वाडवडील असतात त्यांना पूजा वगैरे करून त्यांना नैवेद्य द्यावा लागतं. आणि मग इथे माझे सासू सासरे आहेत, तर यांना पहिले साहेबांनी मस्त असं हळदी कुंकू व्हायला आणि नमस्कार केला आणि मग नैवेद्य दाखवला. आमच्या इकडे तर अशी प्रथा आहे, तुमच्या इकडे आहे की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मग पाणी वगैरे दिलं भाऊने आणून. तसं कामही करतो तो थोडंफार आणि वैतागही जास्त देतो. आणि मग त्यांनी केला नमस्कार आणि मग मीही आत्यांना आणि मामांना हळदी कुंकू व्हायला आणि नमस्कार केला की फक्त आमच्या कष्टांना यश दे आणि तुमच्या नातवांवर लक्ष द्या. आणि हे बघा सगळं झाल्यावर इथे बसलेली होती गटारीची पार्टी करायला. पार्टीने जेवणच होतं, पण मग हे बघा बसलेली होती मैफिल आणि यांचा नाश्ता झालेला होता, त्याच्यामुळे हे दोघांनी जेवण काही केलं नाही. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते, गटारी स्पेशल साहेब करत होते जेवण. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.